महाराष्ट्राची समृद्ध कला, संस्कृती आणि परंपरेची जगभरात ओळख निर्माण करणाऱ्या येवला पैठणीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। येवला पैठणीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव केला गेलाय। येवला पैठणीवर भारतीय डाक विभागाने टपाल तिकीट प्रकाशित केलंय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं। दिल्लीतील राष्ट्रपती भवनात आयोजित राष्ट्रीय हातमाग दिनाच्या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येवला पैठणीच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी केलेलं आहे। येवला पैठणीला मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान म्हणजे पिढ्यानपिढ्या पैठणी विणणाऱ्या विणकरांच्या कष्टाची पावती आहे। दरम्यान या संदर्भात पैठणी विणकरांसोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी। 12व्या राष्ट्रीय हातमाग दिनाचं औचित्य साधून देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय डाकघराचं एक टपाल तिकीट जारी केलं आणि या टपाल तिकिटावर पैठणीची प्रतिमा असल्यामुळे हा खरा तर पैठणी कारागिरांचा आणि पैठणीचा सन्मान असल्याची भावना येवल्यातील पैठणी कारागिरांनी व्यक्त केली आहे। मी सध्या येवल्यातील 5 वेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त असलेले राजेश भांडगे या पैठणी कारागिरासोबत आहेत। त्यांच्याकडनं काय त्यांना भावना भाऊ काय सांगाल, राष्ट्रपतींनी टपाल तिकीट जारी केलं त्यावर पैठणीची प्रतिमा आहे। आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांनी राष्ट्रीय हातमाग दिनाच्या निमित्ताने जे टपाल तिकीट जारी केलं आणि टपाल तिकिटाचं अनावरण केलं, त्यामुळे ह्या येवल्यातील पैठणी कारागिरांचा गौरवच होणार आहे आणि हा गौरव त्यांनी टपाल तिकिटाच्या माध्यमातून केला। परंतु सरकार अनेकविध फॅसिलिटीज, अनेकविध योजना ह्या विणकर कारागिरांसाठी आणतात। त्या निमित्ताने याच्यामध्ये हा अजून एक मानाचा त्यांनी एक सन्मान ह्या पैठणीचा केलेला आहे। त्या निमित्ताने मी आपले जे मंत्री आहेत छगनरावजी भुजबळ साहेब यांनी पाठपुरावा करून अनेक गोष्टी ह्या पैठणीसाठी केलेल्या आहेत। त्या निमित्ताने मी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, राष्ट्रपतीजी आणि खास करून भुजबळ साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मी आभार मानतो आणि उत्तरोत्तर अशाच पद्धतीने विणकर कारागिरांना प्रोत्साहन मिळावं, आज त्यांच्याकडून प्रोत्साहन मिळावं मी अशा अपेक्षा बाळगतो। यासाठी ज्यांनी प्रयत्न केले अशा सर्व नेत्यांचे पैठणी कारागिरांनी आभार मानलेले आहेत आणि त्यामुळे या तिकिटामुळे आता पैठणीची ओळख ही घराघरापर्यंत पोहोचणार आहे। सुदर्शन खिल्लारे, झी मीडिया, येवला, नाशिक।